एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी आज लाखोच्या संख्येनं बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे। आपल्यासोबत समाजाचे नेते संजय राठोड आहेत। भाऊ, काय सांगाल? आज लाखोच्या संख्येनं बंजारा समाज रस्त्यावरती उतरला आहे, काय नेमकी समाजाची मागणी आहे? 75 वर्षापासूनची आमची मागणी होती की आम्हाला आदिवासी समाजाचं आरक्षण देण्यात यावं। या भारतामध्ये कुठे आम्ही एसटी मध्ये आहो, कुठे एससी मध्ये आहो, कुठे ओबीसी मध्ये आहो, परंतु कुठेही आम्हाला समप्रमाणात म्हणजे कुठेही आम्ही समकक्ष असे एसटी मध्ये नाही आहोत। आम्ही महाराष्ट्रामध्ये व्हीजेएनटी मध्ये आहोत। आमची मागणी हीच आहे की आम्हाला तुम्ही एसटीचं आरक्षण त्या ठिकाणी द्यावं म्हणून। परंतु जेव्हा या भारताच्या 75 वर्षापूर्वी जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते, त्यांनी आम्हाला डिनोटिफाईड म्हणून जाहीर केलं होतं। तो हा सक्षम पुरावा आहे की आम्ही आदिवासी आहोत म्हणून। आणि त्या आता महाराष्ट्र शासनाने सुद्धा सांगितलं की मराठा जे आहेत त्यांना हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण द्यावं म्हणून। त्या हैदराबाद गॅजेटमध्ये आमच्या पूर्ण बंजारा समाजाची नोंद ही आदिवासी म्हणून आहे आणि त्याच गॅजेटच्या आधारे आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आदिवासी आरक्षण द्यावं अशी आमची प्रमुख मागण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो होतो। ज्या पद्धतीनं मराठा समाज रस्त्यावरती उतरला, त्यांना हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण मिळालं, पुढची भूमिका तुमची काय असणार? आता बघा, एक मोर्चा काढल्याने किंवा एक आंदोलन करण्याने काही मागणी पूर्ण होणार नाही आहे। असे विविध आंदोलनं करावं लागतील। आज प्रत्येक महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी मोर्चे आहेत, विविध ठिकाणी धरणे आंदोलन आहेत। पुढच्या दिवसांमध्ये सुद्धा याच्यापेक्षा मोठं आंदोलन उभं करण्याचा आमचा मानस आहे, कुठे मुंबईला असो, दिल्लीला असो। परंतु ही मागणी जोपर्यंत आता मागणी होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरत राहू आणि आमच्या मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही कुठल्याही परिस्थितीत स्वस्थ बसणार नाही। नक्कीच। तर हे होते संजय राठोड। आमची मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरू अशा पद्धतीचा इशारा सुद्धा संजय राठोड यांनी या ठिकाणी दिला आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।